बद्दल तुम्ही काय सांगा? जय महाराष्ट्र. मी डॉक्टर ज्योती दीपक ठाकरे, शिवसेनेची उपनेता म्हणून काम करते आणि त्याचबरोबर महिला आर्थिक विकास महामंडळ हे ज्यावेळेला शिवसेने सत्ता आपली होती त्यावेळेला त्या महामंडळाचं अध्यक्षपद, राज्यमंत्रीपदाचा दर्जा मला होता. आत्ता माझ्याकडे मराठवाडा विभागीय समन्वयक म्हणून जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आल्या त्या निवडणुकांच्या माध्यमातून भिवंडी शहर, निजामपूर आपली जी शहर महानगरपालिका आहे त्या ठिकाणी महिला आघाडीचं काम करण्यासाठीची नेमणूक केलेली आहे आणि त्याचबरोबर मुंबईतल्या 3 विधानसभा विक्रोळी, भांडूप आणि त्या विक्रोळी भांडूपच्या बरोबरच मुलुंड या 3 विधानसभेच्या ठिकाणी निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. आत्ता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि खरं तर सत्ताधाऱ्यांनी ह्या निवडणुका कधीच घ्यायला हव्या होत्या, मात्र जनसामान्यांना वेठीस धरून त्या निवडणुका त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे पुढे घेण्याचा एक इरादा केला होता. सन्माननीय सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर आत्ता ह्या निवडणुका होऊ घातल्यात आणि या माध्यमातून निवडणुकांच्या काळामध्येच नव्हे तर निवडणुकांच्या काळानंतरही आणि काळापूर्वीही सातत्यानं काम करणारी ग्रासरूटवरची संघटना जर कोणती असेल तर ती शिवसेना. सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो 80% समाजकारणाचा वसा आणि वारसा या शिवसैनिकांना दिला त्या माध्यमातून आपण पाहतो गेली अनेक वर्ष ग्रासरूटवर राहून तळागाळातल्या जनसामान्यांचं काम शाखाशाखांमधून शिवसेनेच्या होते आणि म्हणूनच पुन्हा एकदा उभारीनं, पुनश्च एकदा हरिओम या माध्यमातून सगळे शिवसैनिक कामाला लागलेले आहेत. आपण पाहतोय निवडणुका येवो किंवा निवडणुका नको येवो 24/7 शिवसेनेच्या शाखा आपलं काम करतात आणि जनसामान्यांचं त्यांना रक्त हवं असेल किंवा त्यांना हॉस्पिटलला बेड हवा असेल, मुलांना शाळेमध्ये ॲडमिशन हवं असेल, गटार तुंबलेलं असेल किंवा रस्त्यावरती खड्डे पडलेले असतील तरीही आजही. बद्दल तुम्ही काय सांगा? जय महाराष्ट्र. मी डॉक्टर ज्योती दीपक ठाकरे, शिवसेनेची उपनेता म्हणून काम करते आणि त्याचबरोबर महिला आर्थिक विकास महामंडळ हे ज्यावेळेला शिवसेने सत्ता आपली होती त्यावेळेला त्या महामंडळाचं अध्यक्षपद, राज्यमंत्रीपदाचा दर्जा मला होता. आत्ता माझ्याकडे मराठवाडा विभागीय समन्वयक म्हणून जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आल्या त्या निवडणुकांच्या माध्यमातून भिवंडी शहर, निजामपूर आपली जी शहर महानगरपालिका आहे त्या ठिकाणी महिला आघाडीचं काम करण्यासाठीची नेमणूक केलेली आहे आणि त्याचबरोबर मुंबईतल्या 3 विधानसभा विक्रोळी, भांडूप आणि त्या विक्रोळी भांडूपच्या बरोबरच मुलुंड या 3 विधानसभेच्या ठिकाणी निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. आत्ता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि खरं तर सत्ताधाऱ्यांनी ह्या निवडणुका कधीच घ्यायला हव्या होत्या, मात्र जनसामान्यांना वेठीस धरून त्या निवडणुका त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे पुढे घेण्याचा